आणि थेट जाऊयात आमदार सुरेश धस बोलतायत। धमक्या देणे, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावरती खंडणी गोळा करणे याची सवयच आकाला त्या ठिकाणी लागलेली होती आणि याच आवादा कंपनीच्या 2 लोकांचं आकाच्याच सांगण्यावर मे महिन्यामध्ये अपहरण करण्यात आलं होतं। अपहरण केल्याच्या नंतर आवादा कंपनीने त्या ठिकाणी शिंदे आणि समथिंग कोणीतरी अजून दुसरा एक व्यक्ती आहे त्यांच्या मार्फत गुन्हा सुद्धा केज पोलीस स्टेशनला त्यावेळेस दाखल केला होता आणि मग त्यांना पाथर्डी तालुक्यामध्ये सोडून देण्यात आलं त्या अधिकाऱ्यांना। इथपासून हा प्रवास चालू झाला आणि फक्त त्यांच्याकडून एक्स्टॉर्शन करून खंडणी गोळा करणे हा एकमेव उद्देश होता आणि त्या खंडणीच्या आडवा संतोष देशमुख का आले म्हणून संतोष देशमुखांचा या ठिकाणी अतिशय निर्दयीपणे खून या लोकांनी केलेला आहे आणि ही सगळी बाब माननीय न्यायालयाच्या लक्षात आलेली आहे। तपासामध्ये आलेलं आहे ना, हे बाकीचे जे प्यादे आहेत मारायला लावलेले लोक, हे कुणी मारायला यांचेच फोन झालेले आहेत। मारल्याच्या नंतर लाईव्ह सुद्धा यांना करून दाखवण्यात आलेलं आहे, ते पण तपासामध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे। परंतु आता या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती म्हणून वाल्मिक कराड असल्यामुळं धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला होता। आता आकार निश्चित झाल्यामुळे धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाली आहे का या प्रकरणामध्ये? अजून क्लीन चिटचा काय संबंध आहे? कसल्या प्रकारचे क्लीन चिट आहे? 2 लोक जे आहेत तुम्ही जे नाव घेतायत ते आणि आका हे शोलेतल्या कॉइन सारखे आहेत, छापा बी हेच काटा बी हेच। तपासामध्ये काय आलेलं आहे त्याचा संपूर्ण तपास काय आमच्यापर्यंत आलेला नाही। या संपूर्ण प्रकरणामध्ये वारंवार धनंजय मुंडे सांगत होते की वाल्मिक कराड हे दोषी नाही आहेत आणि तशा स्वरूपाचा दावा सुद्धा प्रसार माध्यमांतून जे निरीक्षण नोंदवलेले आहे त्या निरीक्षणामध्ये प्रमुख सूत्रधार, मुख्य सूत्रधार, अजून काय म्हणायचं मेन गँगस्टर, आणखी काय मास्टर माइंड, अजून जे सगळे शब्द आहेत ते सगळे कोर्टाने वापरलेले आहेत।